हॅलो, हा प्राजक्त सगळं मधून बोलतो आहे A to Z सोल्युशन्स. हो हो कुठून हो. कुठून कुठून? प्राजक्त सगळं A to Z सोल्युशन्स मधून बोलतो आहे. हो हो, नाही आम्ही विजा काढण्यापासून कविता काढण्यापर्यंत सगळं करतो. आय मीन कविता करण्यापासून सगळं करतो. आय एम सो सॉरी. हो हो हो, मी तिचा चाहता ओंकार राऊत बोलतोय. बोला. नाही नाही, तिच्यावर प्रेम करणाऱ्यांना ती नाही म्हणत नाही, ती त्यांना कामावर ठेवते. बोला. हो हो हो. हा, तुम्हाला काय हवंय? तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सोल्युशन हवंय सांगा तर. बिझनेस कुठला करायचा आहे? नाही, हे सोडून आम्ही सगळ्या गोष्टी सांगू शकतो. काय अजून आम्हालाच कळलेलं नाही आम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे. म्हणूनच तर आम्ही प्राजक्त सगळं असं काढलेलं आहे ना. असा बिझनेस काढलेला आहे आम्ही. हो हो, आय एम सो सॉरी. अहो, तुम्ही आम्हाला सांगा ना, विजा करू शकतो आम्ही, पॅन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, गुमास्ता सगळं करू शकतो. तुम्ही फक्त सांग. आय एम सो सॉरी, याबद्दल आम्ही काहीच हेल्प करू शकत नाही तुमची. हो हो हो, एनी टाइम, बाकी एनी टाइम फोन करा. बसा बसा बसा. हा, जयरामजी की भाऊजी. जयराम जी की. बोला बोला. हा, ते अमेरिकेला जायचं ठरला होता, त्याच्यासाठी आलो आहे. 4 अमेरिका रिटर्न तिकीट देऊन टाका. तिकीट काय देऊन टाका. लोकल ट्रेन मध्ये चढतोय का आपण? अमेरिकेला जायचं आहे ना तुम्हाला? हा, बराबर. मग आपण का भेटतोय इथे आता मला सांगा. कशाला भेटतोय? अरे, विजाचा इंटरव्ह्यूची रिहर्सल आहे ना आपली. हा हा हा. तिकीट वगैरे सगळं होणार, त्याची काही काळजी करू नका. पण महत्वाचं काय आहे? विजा. त्याशिवाय तुम्ही जाऊच शकणार नाही ना तिकडे. ते तर आहे. आपली रिहर्सल करायचं ठरलं आहे इंटरव्ह्यूची. हो, हो, हा, हो. तुम्ही सगळी तयारी करून आलेला आहात. अरे, तयारी मतलब एकदम जोरदार तयारी केली आहे. दाखवते. हा. तयारी तुम्हाला दाखवतो आहे. थांब. काय इथे- केलंय? ते माझ्या हात बुंड टाक इथे मला. हा जो आहे. काय करताय? हा? चला अचल अचल अचल. अरे तू पडला काय को है? काय करताय? का नका घालू ती नका घालू. अहो, नाही एक अहो, त्यांनी एक आणली आहे. काय करताय? दुसरं पण आहे आमच्याकडं. दुसरी पण आहे. बर काय काय आम्ही जो आहे सगळ्या तयारी खेडेरा आहे. मजनाब आहे. शंभू प्रसाद राम प्रसाद चौबे आहे. समझी मी उसका बड़का भाई आहे लंबू प्रसाद जी. म्हणजे राम प्रसाद चौबे है जी. आम्ही जो आहे याचे बेबी आहे दुलारिया लंबूर बसा चौब आणि मैं जो है हम तो बुधिया है. आणि आम्ही जो है जो शंभू प्रसाद जो है ना ताज एकतर लगांच्या इंग्लिश कॅरेक्टरचं जे चुकीचं बेरिंग पकडलंय तुम्ही ते सोडा. नॉर्मल राहा तुमच्यासारखं. हे काढा आधी, हा बावळटपणा हे काढा. सगळं काढा ते. नाही, नको आहे ते आपल्याला. नाही चालत. हा बावळटपणा आधी सगळं. पण नाही चालणार आहे. बुबू आधी ठेवा तिकडे. बुबू घेऊन जाणार आहात तिकडे तुम्ही इंटरव्ह्यूला. काहीतरी आपलं बालिश करताय तुम्ही असं नका करू. हा बावळटपणा केला तर विजा रिजेक्ट होईल तुमचा. मग जरा सिरियसली राहा. अरे, नॉर्मल माणसासारखं वागा ना. तुम्ही जसे आहात तसं जायचंय तुम्हाला, हे लक्षात ठेवा. चालतो. कळलं का? मला पहिलं तुम्ही सांगा, तुम्हाला अमेरिकेत का जायचंय? मला अमेरिका विकत घ्यायचा आहे. तुला काय करायचं आहे? या रिजेक्ट झाला विजा. अमेरिका विकत घ्यायचा. अरे, मला वाटलं केवढा गादी चांगला बटवला आहे इकडे. नका ना, हा नका. हे ह्यांना का घेऊन जाताय तुम्ही? अरे बडे भैया जरा चुप बैठो ना यार. मला काय झालं? अमेरिका विकत घ्यायचा असं नका म्हणू. म्हणजे काय? कॅन्सल होईल ना विजा. असं नका करू. त्यांना सांगा तुम्हाला अमेरिकेचा विजा हवाय की नाही. हाय दया, आम्हाला कळले पाहिजे आहे अमेरिकेचा विजा. आमच्याकडे जो आहे बिहारचा शंभू प्रसाद आहे. अहो, अमेरिकेचा विजा म्हणजे विजा नावाचा कोण नाहीये अमेरिकेत. अमेरिकेचा विजा म्हणजे अमेरिकेची परमिशन, त्यांची परमिशन. त्याचं कशाला परमिशन पाहिजे आहे आम्हाला? आमचे जो बाबूजी आहे त्यांना आम्ही पूछलं आहे, बाबूजी आम्ही जाबो का? ते बोलले जावा. पुरे 300 रुपये दिला आहे अमेरिकेमध्ये खर्च करायला.
हा जो घुंगटमध्ये सह्याद्री आहे ना त्याला गप करा. काय बोलते ही बाई? अरे नाही, काढा तो आता. दाखवला तुम्ही चेहरा, आता काय बंद करताय? काय कोण आहे तुमचे बाबूजी? कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे? नाही 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 ना, मग नाही चालणार त्यांची परमिशन. त्या सरकारची परमिशन लागते तिकडे जाण्यासाठी, कळलं का तुम्हाला? त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही, मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा. नाही, आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे. असा डायरेक्ट आला आहे. हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय? त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही, मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा. नाही, आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे. असा डायरेक्ट आला आहे. हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय? बिहारी आहेत ना ते. काय लावलंय? अरे आमचे बडे भैया जे आहेत ते नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून कामाला आहेत. झापजी. आमचे बाकीचे 3 भाऊ इथे आहेत, पण बडे भैया तिकडे नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून लागले आहेत. हे तिकडे गेले. आमचा जो दादाचा सगळा उलटाच आहे. हा. लहानपणापासून तो आउट ऑफ बॉक्स आहे, माहितीये. बडे भैया बोलतो आहे तो एकदम बरोबर बोलतो आहे. काय बरोबर आहे? आम्ही मुंबईत आला, आम्हाला परमिशन नाही लागला. अरे मुंबई भारतात आहे ना, भारतात कसली परमिशन? त्या दुसऱ्या देशात जायचं असेल तर परमिशन लागते, आणि त्यांना पण आपल्या देशात यायचं असेल तरीही परमिशन लागते. अरे नाही, असा आम्ही नेपाळला जातो आहे तर आम्ही फक्त पासपोर्ट घेऊन जातो आहे. नेपाळ हे मित्र राष्ट्र आहे आपलं, म्हणून तिकडे नाही लागत विजा, चालतो. कळलंय का? मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे. हा. तर आधी सुरुवातीला आपली बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट पाहिजे. हा, हाय रे पिटूचे बाबा, आता आपल्याला इंग्लिश लँग्वेज नीट जमत नाही आहे, तर बॉडी लँग्वेज कुठे शिकायची? बॉडी लँग्वेज म्हणजे भाषा नाहीये वहिनी. बॉडी लँग्वेज म्हणजे हे आपलं हे शारीरिक हालचाली, आपली ज्या शारीरिक हालचाली हाय असतात. रे, ये शारीरिक हालचाल मतलब बॉडी लँग्वेज. हा, हा. तो तर आमचा चांगला आहे, एकदम आम्ही तरबेज आहे त्या बॉडी लँग्वेज मध्ये. बर. दुलारी भाभी, हे उठू नका, आपल्याला बसून बॉडी घ्या. लँग्वेज दाखवायची का? हे बघा, आता आमच्या बॉडी लँग्वेज तुम्हाला दाखवतो ए आहे. भैया, हे काय चाललंय? हे नका नका कसं? थांबा जरा, यांना थांबायला सांगा. हो, यांना थांबायला सांगा. थांबा रे. अरे थांबा रे. हो, बसा तिकडे. तिकडे बसा. अरे थांब रे. थांबा. गाणं थांबवून द्या आधी. स्फूर्त कुठलं काय ते डान्स करायला जाताय तिकडे तुम्ही? नाही, चांगलं वाटलं आमचं बॉडी लँग्वेज. अरे बॉडी लँग्वेज म्हणजे डान्स नाही ग. बॉडी लँग्वेज यार. बॉडी लँग्वेज असं, बॉडी लँग्वेज अशी पाहिजे ना. बॉडी लँग्वेज. तसा पण जमतो आहे ना. अरे नका रे करू. अरे थांब. अगे ए बाई थांब. अरे ह्यांना थांबवा ना. थांबवा दे. अरे ताट लँग्वेज पण दाखवली आहे ना. अरे डान्स म्हणजे बॉडी लँग्वेज नाही हो. अरे वा, काय आहे, काही बॉडी थांबा जरा. बॉडी लँग्वेज म्हणजे आपण कसं वावरतो, कसे उभे राहतो, कसे चालतो, ह्याला बॉडी लँग्वेज अरे म्हणतात. बाबू, चालण्याचं तर बोलूच नको. आमची बुद्धिया जेव्हा चालते आहे, भाभी जेव्हा चालते आहे, असे अटक मटक चवली चटक, एकदम कोणाचं नजर हटत नाही, माहिती आहे. थांबा. पहिला प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात, तुम्ही कुठे राहणार आहात? आता बघू, 11 महिन्याच्या भाड्यावर जो कोणी देईल तिथे राहून जाऊ. पण आमचा डिपॉझिट जो आहे एकदम कमी आहे, दलाल म्हणून एकच भाडा देणार आहात. अरे पागल आहात का तुम्ही? 15 दिवसासाठी चाललाय तुम्ही, 11 महिने कुठे राहणार आहात? ए कोण बोला 15 दिवसांसाठी चाललो आहे? आम्ही तर तिकडे बिझनेस वाढवायला चाललो आहे. इथला जो आमचा पाणीपुरीचा ठेला आहे तो आम्हाला आता एक्सपांड करायचा आहे. आम्ही तिकडे जाऊन पाणीपुरीचा धंदा करणार आहे. हे असं जिकडे एक मोकळी जागा मिळेल तिकडे ठेला टाकणार आणि पाणीपुरी विकणार आहे. अरे असं नसतं. हो, मी तर तिकडे जाणार आहे. असा 2 बिल्डिंग घेणार आहे. एक मध्ये डे करणार आहे, एक मध्ये नाईट करणार आहे. आणि सकाळी 4:30 वाजता गाडी पण धुणार आहे. अरे काय पागल झालात का? आणि हे जर सगळा सेट झाला मग लल्लनला बोलव ना, तिकडे रिक्षा टाकून देणार लल्लनला. आणि पानचा ठेला पण टाकणार आहे. अरे थांबा. पानचा ठेला टाकताय? अरे अमेरिका आहे, मुंबई वाटली का तुम्हाला? इथे तिकडे तसं नसतं. इथे निदान लोक समजून तरी घेतात. गरीब आहे, पानचा ठेला टाकलाय बाबा, गरीबाचं पोट भरतंय, चालू द्या, असं तरी होतं. पण तिकडे नाही चालत तसं. लॉज आहेत तिकडे, कायदे कानून आहेत तिकडे. परमिशन घ्यावी लागते सगळ्याची. कळलंय का तुम्हाला? तुम्ही कुठे जाताय तुम्हाला लक्षात येत आहे का? म्हणजे तिथे असा धंदा करता येणार नाही. कसा करता येईल तुम्हाला धंदा? टुरिस्ट विजावर जाताय तुम्ही.
टुरिस्ट विजा पित्री. अरे थोड़ा टेबलाचा खालून असा देऊन काहीतरी होणार काही का नाही? अरे नहीं बड़े भैया हम नहीं जाएंगे अपन हम लोग इधर ही रह जाएंगे अपना मुंबई जाना एकदम मस्त आहे एकदम असा एकदम मैया जैसा आहे जो कोणी येतो ना त्याला ठेवून घेतो आहे खायला प्यायला देतो आमचे भाऊजी आहे ना नुसता एक थैला घेऊन आले होते आता आमचा एवढा मोठा बिझनेस झाला आहे आपण नको जाऊया तिकडे आपला मुंबईत मस्त आहे इथे 10-20 थैला करून टाकूया अरे बाबा नको 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 आधीच खूप ठेले आहेत तुमच्या इथे मुंबईत जे 10चे 20 आहेत ना ते उरलेले 10 आहेत ना तुमच्या गावी करा ना मान्य आहे मुंबई सारखी जागा नाही मान्य आहे पण आता मुंबईत जागा नाही त्याचं काय करायचं मला सांगा नका असं करू मुंबई स्वप्नांची नगरी आहे ना सगळ्यांची स्वप्न पूर्ण करते मग तशीच नगरी तुमच्या गावी तयार करा ना प्रत्येक राज्यात प्रत्येक स्टेटमध्ये अशी एक मुंबई तयार झाली तर देश केवढा ग्रो होईल देशाची केवढी प्रगती होईल लक्षात येत आहे का तुमच्या तिकडे जाऊन करा ना हे सगळं कशाला इथे वाढवताय बड़े भैया बराबर बात कर रहे हाँ हमारे गांव में जाके सब बढ़ाते पर आता मी काय बोलतो आहे तुम्ही- आता अमेरिकेचा एवढा केला आहे तर जरासा करून टाका ना जरासा करून टाका तुम्ही तिकडे आम्हाला जो आहे ना मला जाऊन तो ऐरा गैरा धबधबा आहे ना तिथे आंघोळ करायची आहे ऐरा गैरा धबधबा हा काय चाळीतला नळ आहे तुझ्या तिकडे जाऊन आंघोळ करतोयस ते ऐरा गैरा नायगरा फॉल्स आहे तो आणि मुळात तो कॅनडात आहे रे तो नाही आहे रे अमेरिका तुम्हाला अमेरिकेची माहिती आहे का हाय ते बाबूजी आम्हाला जो आहे ना तिथे ते विमानाने 2 पडलेल्या बिल्डिंगी पण बघायच्या आहे चला नको ते काहीतरी बघायचंय तुम्हाला थांबा जरा काहीतरी आपलं बाबूजी आमच्या नातेवाईक आहे त्याची हस्ती आहे ना तिकडच्या नदीमध्ये विसर्जित करायच्या अरे आपल्यासारखं नसतो काकू तिकडे नका असं काहीतरी करू बाकीचा जाबू दे तो दांडा पकडून डान्स करतात तो निघा निघा आधी. चला